आणि आता महानगरांमध्ये काय घडतंय हे वेगवान पद्धतीने पाहिल्यानंतर काही घडामोडी आहेत ज्या आपल्याला सविस्तर पाहायच्या। सुरुवात करतोय जळगावपासून। जळगाव जिल्ह्यातील अंबळनेर शहराला आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका हा कृषी उत्पन्न बाजार समितीसह परिसरातील नागरिकांना बसलेला आहे। बाजार समितीमधील ही सगळी दृश्य आपण पाहतो आहे, तर कृषी उत्पन्न बाजार समितीसह परिसरातील नागरिकांना याचा फटका बसत असताना समितीच्या आवारामध्ये साठवून ठेवलेलं शेकडो टन धान्य पुराच्या पाण्यात वाहून गेलेलं आहे आणि हजारो टन धान्य भिजून सडलेलं आहे। त्यामुळे आता कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। इतकंच नाही तर बाजार समिती लगतच्या वस्त्यांमध्ये सुद्धा पुराचं पाणी घुसलंय, त्यामुळे अनेक कुटुंब संकटात सापडली आहेत। जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती। ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान याचा सर्वाधिक फटका जो आहे तो अंबळनेर शहराला बसला। अंबळनेर शहरात पूर परिस्थितीमुळे अक्षरशः अंबळनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे ही देखील पाण्याखाली गेली होती आणि त्यामुळे या कृषी उत्पन्न बाजार समितीतील हजारो हेक्टर धान्य जे आहे या ठिकाणी ओलं झालेलं आहे, तर शेकडो हेक्टर धान्य जे आहे या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे। आता या बाजार समितीची परिस्थिती पाहिली तर अक्षरशः या ठिकाणी संपूर्ण धान्य जे आहे ते ओलं झाल्यामुळे हे धान्य आता कुजायला लागलेलं आहे। संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे। एकीकडे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळते, दुसऱ्याकडे व्यापाऱ्यांना देखील या पूर परिसरात जो आहे तो मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळते आहे। बाजार समितीचे सभासद या ठिकाणी आहेत, तर काय सांगणार, एकंदरीत काय नेमकी स्थिती जी आहे या संपूर्ण बाजार समितीमध्ये या पूर परिस्थिती पाहायला मिळाली? गेल्या 2 दिवसापूर्वी सकाळी अचानक पाऊस चालू होता आणि अचानक ग्रामीण भागात असेल किंवा शहरात असेल एक ढगफुटी सदृश्य जो पाऊस झाला, त्याच्यामुळे कोणाला काही काढायच्या आत एकदम मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती अंबळनेर शहरात निर्माण झाली। त्यामुळे जो काही नाला वगैरे असतील, नदी असेल, ते ओव्हरफ्लो झाले। आतील बाहेरील पाणी तिथं ओव्हरलोड झाल्यामुळे अचानक शहरात 3 ते 4 फूट पाणी साचलं आणि कोणाला काही काढायच्या आत लोक घरात अडकले, कोणाच्या घरात पाणी शिरलं वगैरे, याप्रमाणे एक मोठी एक परिस्थिती निर्माण झाली। तर आम्हाला एकच आमची अपेक्षा आहे की जसे शेतकऱ्यांचे पंचनामे होतात तसं व्यापाऱ्यांचे मालाचे पंचनामे व्हायला पाहिजे। त्याच्यामुळे काय आहे सर की कमीत कमी काय आमचे इथे नुकसान भरपाई आहे त्याचं कमीत लोकांना ते कळेल। आणि हा जो आमचा पाण्यामुळे जो नुकसान झालं आहे ते याच्यामुळे आम्हाला एकच म्हणायचं आहे की ही भिंत तुटली आहे, याचा मागचं कारण तो नाला आहे। तो नालाचं नालीकरण झालं आहे, जो पुढे भविष्यात ही परिस्थिती उद्भवायला नाही पाहिजे याच्याकरता नाल्याला अतिक्रमण काढण्यात यावा आणि तो अतिक्रमण काढल्यामुळे पुढे ही परिस्थिती होणार नाही अशी अपेक्षा आहे आम्हाला। बाजार समितीमध्ये आलं आणि मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालं, त्यामुळे तातडीने नाल्याचे देखील खोलीकरण करावं अशी देखील मागणी जी आहे ती बाजार समितीतील सदस्य असतील, व्यापारी असतील यांच्याकडनं केली जात आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।